नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2025 जी की काल 17 मे 2026 ला पार पडलेली आहे। बाहेर तुम्हाला कितीही कुणीही सांगितलं की पेपर सोपा होता, पेपर असा सॉल्व करता आला असता, पेपर तसा सॉल्व करता आला असता, पण मी एक तुम्हाला गॅरंटीने सांगते, गॅरंटीने कुठल्याही महाराष्ट्रातल्या शिक्षकाला जरी तुम्ही तिथे नेऊन बसवलं आणि तो पेपर सॉल्व करायला सांगितला तरी कुठलाही शिक्षक बाहेर आल्यानंतर किंवा आन्सर की चेक केल्यानंतर असं सांगणार नाही की मला शुअर शॉट ह्या परीक्षेमध्ये पोस्ट मिळून जाईल। बरोबर, असा पेपर कालचा होता। पेपर हातात आल्यानंतर आपल्याला जसं साहजिकच आहे, मराठी आणि इंग्लिशच्या पेपरबद्दल आपण आधी बोलूया की मराठी आणि इंग्लिशच्या पेपरचा पॅटर्न जो आहे हा वेगळा होता, पूर्णपणे वेगळा होता। दुसरी गोष्ट की मराठी जे आहे, जे आपल्याला सर्वसाधारणपणे आत्ता जे आपण परीक्षांमध्ये बघितलं म्हणजे 23 आणि 24चा आपण रेफरन्स घेतो, जेव्हा आपण 25चा पेपर देणार तेव्हा आपण 23 आणि 24चा रेफरन्स घेऊन पेपर देत असतो। पण आयोगाने 2025च्या प्रिलियम्सलाच, गट ब च्या प्रिलियम्सलाच पेपर पॅटर्न जो आहे हा चेंज केलेला आहे आणि 2025च्या प्रिलियम्सच्या वेळेसच आयोगाने इतक्या डीप लेवलला थोडेसे प्रश्न जे आहेत हे नेलेले आहेत। जरी सगळं ओळखीचं असलं तरी शुअर शॉट हेच बरोबर आहे हे आपल्याला तिथे पेपरमध्ये काय होतं तर आपण तिथे कन्फ्यूज होतो आणि जरी गोष्टी आपल्याला शुअर शॉट माहिती असल्या तरी बऱ्याच वेळा आपल्या गोष्टी ज्या आहेत ते चुकतात। आणि मग पेपर देऊन आल्यानंतर मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये असं होतं की इंग्लिशचा पेपर त्या मानाने मला असं वाटलं की थोडासा इझी आहे, पण मराठी ग्रामरचा पेपर आहे की जिथे थोडंसं कन्फ्युजिंग होतं। काय एवढं कन्फ्युजिंग होतं तर काही जे शब्द विचारलेले होते, तत्सम तद्भव शब्द असतील किंवा विशेषण साधित वगैरे असे काही शब्द दिलेले असतील, एक दोन ज्या म्हणी आणि वाक्यप्रचार आयोगाने विचारलेले होते, जे काही प्रत्यय आहेत तर त्या प्रत्ययांची जी लिंग आपण करतो, यत्व, पण, पणा, आई, ताईगिरी किंवा आई, हे तर हे पण पाठ केलेलं असतं सगळं। पण जेव्हा 4-4 याच्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायचं असतं त्यावेळेस, आणि जेव्हा असे कठीण पॅसेज, दोन्हीही पॅसेज जे आहेत पेपरमध्ये हे कठीण होते आणि पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला असं वाटलं की मला पॅसेज समजलेला आहे, पण जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं द्यायला गेलो तेव्हा असं वाटलं की मला पॅसेज काहीच समजलेला नाहीये। आणि जेव्हा असा प्रश्न येतो की लेखकाला काय वाटतं या पॅसेजमधून, तेव्हा मग सगळीच उत्तरं बरोबर वाटतात किंवा मग आपण पुन्हा त्या प्रश्नांच्या ऑप्शननुसार पुन्हा आपण पॅसेजमध्ये ती उत्तरं शोधायला जातो। आणि सेम त्याच पद्धतीने इंग्लिशचा पॅसेज सुद्धा तशाच पद्धतीने होता की पॅसेजचा जो अर्थ आहे आपल्याला समजलाय असं आपण कन्सिडर करूया आणि मग आपण प्रश्न सॉल्व करायला गेलो आणि मग तिथे प्रश्नांची उत्तरं जी आहे ती सरळ सरळ आपल्याला तिथे सापडत नव्हती, मग ती पुन्हा आपल्याला चेक करायला तिथे जायला लागत होतं। आणि पेपरचा प्रेशर जो असतो तर तो पेपरचा तो प्रॉपर ॲटमॉस्फिअर आणि पेपरचा प्रेशर या सगळ्या गोष्टी तिथे 1 तासामध्ये मॅनेज करणं अतिशय डिफिकल्ट होतं। किंवा जेव्हा आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा पॅटर्न जेव्हा आपल्या समोर येतो, आपण सगळ्या पूर्ण तयारीनिशी गेलेलो असतो। मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुख्यला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सारखीच तयारी केलेली असणार आहे, सारखीच प्रत्येक विद्यार्थी तयारी करत असतो। त्याचा अभ्यास जो आहे हा थोड्याफार प्रमाणामध्ये अगदी 19-20 आणि 18-19-20 इतकाच अभ्यास कोणाचा कमी जास्त असेल, नाही तर प्रत्येक मुख्य देणारा विद्यार्थी आहे हा इतक्याच जीवतोडीने, इतक्याच मेहनतीने, तितक्याच प्रामाणिकपणे परीक्षेला गेलेला होता। मात्र कुठलाही विद्यार्थी जो आहे हा बाहेर आल्यानंतर मला शुअर शॉट एवढे मार्क मिळालेले आहेत, बाहेर आल्यावर आपल्याला वाटतं की मला पेपर इझी गेलेला आहे, जेव्हा आपण मग यूट्यूबवर आन्सर ज्या आपण बघायला सुरुवात करतो मग आपले मार्क जे आहेत ते कमी कमी व्हायला लागतात। सलग 2-3 प्रश्न चुकले किंवा सलग 4-5 प्रश्न बरोबर आले, 5-10 प्रश्न बरोबर आले, मध्येच पुन्हा 2-3 प्रश्न चुकतात। आणि आपल्याला जेव्हा पेपर 2चा आपण विचार करतो, कालच्या पेपरचा, तर पेपर 2 मध्ये जो आहे तर पॉलिटी इतका जास्त लेंदी होता पॉलिटी की प्रत्येक विधानामध्ये कुठेतरी आयोगाने सर्व टाकले, केवळ टाकले आणि असे शब्द टाकलेले आहेत की आपल्याला ते केअरफुली वाचल्याशिवाय आपण त्याच्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचूच शकत नाही। इतिहासाचा पेपर अतिशय अनपेक्षित होता, कारण इतिहासाचे जे प्रश्न आहेत ते इतिहासाचे प्रश्न असे होते की जे आपण नॉर्मली सॉल्व करतो तसे प्रश्न नव्हते। 1 लाइनर प्रश्नाचे आयोगाने जोड्या करून दिलेल्या होत्या की तुम्हाला तिथे प्रत्येक जोडी केअरफुलीच लावावी लागत आहे। सो त्यामुळे इतिहासाचा प्रश्न थोडासा मॉडरेट होता। त्यानंतर पॉलिटी जे आहे, पॉलिटी इझी जरी असलं, म्हणजे आपण जे पॉलिटी नेहमी वाचतो जरी इझी असलं तरी प्रत्येक शब्द जर तुम्ही केअरफुली नाही वाचला तर तुमच्या पॉलिटीमध्ये 100% मिस्टेक होणार होत्या। करंट अफेअर्समध्ये 2 प्रश्न जर सोडले तर बाकी सगळे प्रश्न अनोळखी होते, बाकी सगळे प्रश्न तुम्हाला गेस करूनच करावे लागत होते। आणि असे फारच कमी विद्यार्थी असतील की ज्यांचे 10 पैकी 7 किंवा 8 मार्क बरोबर आलेले आहेत करंट अफेअर्समध्ये। बरोबर, ज्या काही आपण आन्सर क्या यूट्यूबवर बघतो त्याच्यानुसार मी फक्त सांगते हे तुम्हाला। सायन्समध्ये असं होतं की 4 ते 5 प्रश्न हे डायरेक्ट पीवायक्यू होते, म्हणजे पीवायक्यूचा एक रेफरन्स घेऊन जरी आपण जोड्या लावल्या तरी आपले प्रश्न बरोबर येणार होते। पण आता जरी आपण हे सगळं म्हणत असलो
तरी सुद्धा पेपरच्या वेळी 1 तासामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असते किंवा आपण कोणत्या स्ट्रॅटेजीने पेपर द्यायला जातो की मला जीएस फास्ट करायचं आहे आणि कमीत कमी मला 20 मिनिटं जी आहे ती 20 मिनिटं मला गणितांसाठी ठेवायचीच आहेत आणि मला गणितात काही करून मार्क मिळवायचे आहेत आणि त्यामुळे आपण जीएस मध्ये घाई करतो आणि जीएस मध्ये घाई करून आपण मॅथ्स पर्यंत पोहोचतो, तिथे आपण कॅल्क्युलेशन करतो, येतात आपल्याला मार्क 15-16 मार्क पेपरमध्ये घेणं मॅथ्समध्ये इझी होतं कारण गणित अतिशय सोपी होती, छोटे छोटे सिंपल कॅल्क्युलेशन करायचे होते पण गणित खूप जास्त होती, ती प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला खूप जास्त कॅल्क्युलेशन करावे लागत होते. काही गणित एकदम इझी होती की जी तुम्हाला 1-2 ओळीच्या कॅल्क्युलेशनमध्येच त्यांची उत्तरं तुम्हाला काढता येत होती. अनपेक्षित एकदम काय होतं तर इकॉनॉमिक्स होतं कारण इकॉनॉमिक्स पूर्णपणे कन्सेप्च्युअल आलेला होता. फारच असे 1-2 प्रश्न म्हणजे 16व्या वित्त आयोगाचा प्रश्न सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा पाठ आहे, तो जर बरोबर सोडला तर बाकी फार 1-2च प्रश्न होते की ज्याला शुअर शॉट मला माहिती आहे की हेच त्याचं उत्तर असेल, बाकी सगळे कन्सेप्च्युअल प्रश्न होते. पॉलिटी जसं म्हटलं मी लेंदी होता आणि दुसरी एक गोष्ट मी जे नेहमी सांगते करंट अफेअर्ससाठी की जितके जास्त तुम्ही करंट अफेअर्सच्या मागे लागाल तुम्हाला करंट अफेअर्सचा आउटपुट तर मिळणारच नाही पण तुमच्या बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला अजिबात आउटपुट मिळणार नाही जर तुम्ही करंट अफेअर्सच्या मागे लागाल तर. कारण सेम तसाच पेपर होता. भूगोलाचा प्रश्न जो होते म्हणजे ते भूगोलाचे प्रश्न इझी होते असं वाटलं मला, जोड्या वगैरे लावता आपल्याला आरामात येत होत्या. लोकसंख्येचा जे जननदर मृत्यूदर जे आहे ते सगळं आपल्या सोपं होतं म्हणजे ओळखीचं आहे तर ते आपण तिथपर्यंत शॉर्ट करू शकतो. पण घाईघाईमध्ये जे येणारे प्रश्न असतात ते येणारे प्रश्न सुद्धा आपले चुकतात आणि जे आपल्याला येणारे नसतात ते कदाचित तुक्के लागून 2-4 प्रश्न आपले बरोबर येतात पण मग आपल्या हातातले प्रश्न जे आहे ते आपल्या हातातले प्रश्न आपल्याकडून जातात आणि त्यामुळे मला असं वाटतं की कालचा पेपर जो आहे हा चांगलाच डिफिकल्ट होता. जसं की प्रिलियम्सचा पेपर कठीण होता, प्रिलियम्सचा कट ऑफ जसा कमी लागला सेम त्याच पद्धतीने या मुख्य परीक्षेचा कट ऑफ सुद्धा 100% 6 ते 7 मार्क गेल्या वर्षी जेवढा कट ऑफ होता गड ब च्या एसटीआयचा त्याच्यापेक्षा 6 ते 7 मार्क इथे 100% कमी असणार आहे, 100% कमी असणार आहे. बाहेर येऊन तुम्हाला कितीही कोणी काही सांगितलं तरी जसं मी मगाशी म्हणाले महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षकाला जरी तुम्ही नेऊन पेपरला बसवलं त्याला अख्खा जरी तो सगळे विषय शिकवणारा मास्टर कुठलाही शिक्षक जरी असेल तरी सुद्धा पेपर जो आहे हा पेपर बाहेर त्याच्या बाता मारणं आणि पेपरच्या त्या 1 तासामध्ये सॉल्व्ह करणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की आत्ताच्या वेळेला की आपण आपल्या स्वतःला माफ करणं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. मला माहीत आहे की या सगळ्या गोष्टी जितक्या आपल्याला बोलायला सोप्या वाटतात तितक्या सोप्या अजिबात नाहीत. आपण इतकी प्रचंड मेहनत केलेली असते, आपण इतके दिवस या परीक्षेची वाट बघितलेली असते आणि मी आज ही गोष्ट म्हणू शकते कारण तुम्ही सगळेच म्हणाल की तुमच्याकडे पोस्ट आहे, आपण पास झालेलो आहोत म्हणून आपण या गोष्टी बोलणं आपल्यासाठी सोपं आहे. जे विद्यार्थी पास झालेले आहेत ऑलरेडी, ज्यांच्याकडे ऑलरेडी हातामध्ये पोस्ट आहे त्यांना हे सगळं बोलणं आणि त्यांना हे सगळं पचवणं थोडंसं इझी आहे ॲज कम्पेअर टू जे विद्यार्थी फक्त दिवस रात्र लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्या कम्पेरेटिव्ह हे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. हे मी अगदी हमखासपणे तुम्हाला सांगू शकते कारण मी त्या सगळ्या फेजमधून गेलेली आहे. सो ती मी गोष्ट तुमच्यासोबत तुमचं जे काय म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फील करू शकतोय, समजू शकतोय की आपल्याला कालचा दिवस जो आहे, कालची रात्र जी आहे ही किती जास्त कठीण गेलेली आहे हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण मी स्वतः पेपर दिलाय, कालचा पेपर दिलेला आहे. मला सुद्धा काही जे प्रश्न आहेत त्या काही प्रश्नांमध्ये इतकं मला स्वतः कन्फ्यूज व्हायला झालं की आपण जरी कितीही विचार करून गेलेलो असलं की मी असा पेपर सॉल्व्ह करेन, मी असं करेन तरी सुद्धा आपल्या माइंडमध्ये एक पॅटर्न बनलेला असतो आणि तशा पद्धतीने आपल्याकडून चुका होतातच पेपरमध्ये. बऱ्याच गोष्टी आपल्या बरोबर आल्या तरी बऱ्याच गोष्टी आपल्या चुकलेल्या पण असतात पेपरमध्ये आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पचवणं अतिशय कठीण आहे. आणि स्वाभाविक आहे की जेव्हा आपण इतक्या सगळ्या अपेक्षा लावलेल्या असतात परीक्षेला, एका पेपरसाठी आपण दिवस रात्र मेहनत केलेली असते आणि आता असं वाटतं की आता माझं होऊन जाईल, आता माझं होणारच आहे, आता मी चांगले मार्क काढणारच आहे आणि अशा वेळी आपल्याला इतका कठीण पेपर जातो की आपल्याला कळून चुकतं की आपल्याच्याने हे होणार नाही. आणि का होणार नाही कारण इतक्या कमी जागा, सगळ्यात महत्त्वाचं कारण की जागा प्रचंड कमी आहेत आणि इतक्या कमी जागांमध्ये महाराष्ट्रामध्ये इतकी जास्त स्पर्धा आहे की प्रत्येकानं आता एसआरच्या जागा जर आपण विचार केल्या ओपनच्या तर फक्त 15 ते 16 जागा आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातनं एक व्यक्ती जरी पकडला तरी पण 15-16 विद्यार्थी कसेही मिळून जातात, कसेही.
त्यामुळे एसआरच्या कट ऑफ बद्दल मी नाही सांगू शकत, पण एसटीआयचा जो कट ऑफ आहे, एसटीआय आणि पीएसआयचा कट ऑफ हा 100% कमीच लागणार आहे. 6 ते 7 मार्क तर कमीच लागेल गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. म्हणजे गेल्या वर्षी 145 लागला असेल किंवा 146-47 लागला असेल, तर 100% 142-43 वरती तो कट ऑफ येईल. कारण पुन्हा एकदा तेच की जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या फार कमी आहेत, कास्टमध्ये जागा आहेत, आणि आयोगाने आता जे वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत, मला वाटत नाही की ते सगळे निर्णय किंवा GR या परीक्षेला लागू होतील, कारण हे सगळं आधी झालेलं आहे. त्यामुळे याला हे लागू होणार नाही. पुढच्या परीक्षेला कदाचित ते लागू होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सो आता आपल्याला बोलायचं आहे की गट क मुख्यचं काय. तर गट क मुख्य 100% पुढे जाणार आहे, कारण आतापर्यंत आयोगाने लिंक जी आहे फॉर्म भरायची ही ओपन केलेली नाही, आणि कोणतीही परीक्षेची लिंक जी आहे ही ओपन करण्याला मला असं वाटतं की कमीत कमी 40 दिवसांचा वेळ आणि 40 दिवसांचा कालावधी आयोगाने दिलाच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला, की कमीत कमी त्याला माहिती पडायला की बाबा तू पास झालेला आहेस आणि तुझ्याकडे हे पुढचे 40 दिवस आहेत आणि तुला अभ्यास करायचा आहे. कारण कुठलाही काटावर असलेला विद्यार्थी विना खात्रीने, म्हणजे बिना खात्रीचा तो परफेक्ट शुअर शॉट अभ्यास करूच शकत नाही जोपर्यंत तो स्वतःचं नाव त्या लिस्टमध्ये बघत नाही तोपर्यंत. आणि कसं कळणार काटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना की मी खरंच पास झालेलो आहे की नाही, आणि मी आता कशाचा अभ्यास करू, मी आता गट ब मुख्यचा गट ब च्या प्रिलियमचा अभ्यास करायचा आहे 26चा, की गट क च्या मुख्यचा अभ्यास करायचा आहे, हे मला कसं कळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आयोगाने लवकरात लवकर आपल्याला क्लिअर करणं अतिशय गरजेचं आहे. कारण परीक्षेला राहिलेला कालावधी, परीक्षेचा बदललेला पॅटर्न, वाढलेली स्पर्धा, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी करणं तितकं वाटतं तितकं सोपं नाही. आणि मला जे पोस्ट होल्डर्स आहेत किंवा ज्यांच्याकडे एक एक पोस्ट आहे आणि त्यांना पुढची पोस्ट मिळवायची आहे, सो त्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ करणार आहे. कारण मी जे माझ्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघते, सो मला वाटलं की माझा एक्सपिरियन्स थोडासा मी शेअर करावा तुमच्यासोबत. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला घ्यायचं आहे. सो ते तर आपण घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. आता ही जी गट क ची मुख्य परीक्षा आहे, तर ती गट क ची मुख्य परीक्षा जेव्हा होईल त्याच्याबद्दलचे आयोग आपल्याला 1-2 दिवसामध्ये नोटिफिकेशन देणं अपेक्षित आहे, आणि आयोग देईलच. फक्त एवढंच की गट क ची मुख्य परीक्षा 7 जूनला तरी होणार नाही. मला असं वाटतं की ती कदाचित जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते असं मला वाटत आहे. ओके, कारण जेवढा काही परीक्षेला कालावधी राहिलेला आहे त्याच्यावरूनच हे सरळ सरळ आपण सांगू शकतो की ती परीक्षा आता जूनमध्ये होऊ शकत नाही. कारण जेवढा काही कालावधी आता राहिलेला आहे याच्यातले फक्त 10 दिवस राहिलेले आहेत, आणि पुढचे किती 7 दिवस राहिलेले, आणि 15 दिवस फक्त परीक्षेला, आणि ती परीक्षा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ती परीक्षा एक तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते असं मला वाटत आहे. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की आता जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनी गट ब च्या पूर्व परीक्षेवरती फोकस करणं अतिशय गरजेचं आहे. 2026 ची पूर्व परीक्षा. ओके, सो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की जो कालचा पेपर आहे आणि 2025चा जो पॅटर्न आहे, तर त्या 2 पॅटर्नच्या आधारावरती आपण एक स्पेशल बॅच सुरू करत आहोत. त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण करणार काय आहोत तर ते महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त, की PYQ आपले सगळे करून झालेले आहेत, आपलं पाठांतर PYQ सगळं कंप्लीट झालेलं आहे, आपण पेपरची प्रॅक्टिस कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला जे आपले रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक डिटेलमध्ये वाचणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला कालच्या पेपरवरून वाटलं. आणि त्यामुळे जर आपल्याला ते सगळे रेफरन्स बुक जर प्रॉपर रिव्हिजन जर त्याची करायची असेल, तर प्रॉपर रीडिंग करायची असेल, तर त्यासाठी म्हणून आपण जे महत्त्वाचे 4 विषय आहेत या 4 विषयांचे बुक्स रीडिंग जे आहे ते बुक्स रीडिंग करणार आहोत. त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो तो व्हिडिओ नक्की बघा पुढचा. गट गट ब पूर्व परीक्षा 2025 जी की आपली 14 जूनला होणार आहे, ती परीक्षा मी फोकस करून 25 दिवसांची बॅच जी आहे 25 दिवस असणार आहेत. याच्यामध्ये प्रत्येक याला एक आठवडा आपण देतोय, आणि एकेका आठवड्यामध्ये आपण त्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगते काय असेल. तर त्याचं टायमिंग असेल सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8 असं 4 तासांमध्ये, दिवसाला 4 तास, आणि शनिवार रविवार त्याचे एक्स्ट्रा होईल. सो त्याचे 8-8 तास पण होऊ शकतात शनिवार रविवारी. सो अशा पद्धतीने आपण प्रत्येक पुस्तक जे आहे प्रत्येक पुस्तक प्रॉपरली वाचणार आहोत. ओके, सो तसंच त्या याच्या बॅचमध्ये असणार आहे की ती आपण पुस्तकं रीडिंग करणार आहोत, आणि सगळा त्याच्यातला डेटा जो आहे आपण कव्हर करणार आहोत त्याच्यातला रीडिंगच्या माध्यमातून आणि त्या कन्सेप्टच्या माध्यमातून. कारण कालचा जो आलेला पेपर होता इकॉनॉमिक्सचा असेल किंवा पॉलिटीचा असेल, एक गोष्ट कळाली की प्रत्येक शब्द आपल्याला पुस्तकातला आता माहितीच असायला पाहिजे. PYQ तर पाहिजेतच, पेपरची प्रॅक्टिस तर पाहिजेच आहे, ती तर आपण ऑलरेडी सगळ्या याच्यात कायमच करत आहोत. पण आता पुन्हा एकदा
सगळी पुस्तकं परत 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 वाचण्याची वेळ आली. याच्यात कोणती पुस्तकं आपण वाचणार आहोत तर कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, त्यानंतर समाधान महाजन सरांचं इतिहासाचं जे पुस्तक जे आहे ते, आणि याच्यामध्ये आपण एक तर सायन्स किंवा भूगोल घेतोय तर माझा विचार आहे की सायन्सलाच आपण प्रेफरन्स द्यावा. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे तर तो आपण शॉर्ट रिव्हिजन आपण त्याची करून घेऊ शकतो. असं 5 विषय तर ते कव्हरच होऊन जातील. तर अशा पद्धतीने, कारण याच विषयांवर आपण जर होल्ड आणला तरच आपण करंटला स्किप करून सुद्धा मॅथ्सच्या मदतीने आपण आपल्या कट ऑफ पर्यंत आरामात पोहोचू शकतो. कारण जसं मी मागे पण मी कायम सांगितलेलं आहे, करंटच्या आपण जितकं मागे लागू तितकं करंट आपल्यापासून लांब पळणार आहे. हे कुठला हा पॅटर्न होता? हा पॅटर्न सायन्सचा होता. याच्या 2-3 वर्षांखाली जर सायन्स बघितलं तर सायन्सचा पॅटर्न सेम असाच होता की कितीही सायन्सच्या मागे लागा, सायन्स तुमच्या हातातच येत नव्हतं. आता आयोगाने काय केलंय, आता करंट फार जास्त डिफिकल्ट केलंय. कालच्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्स प्रचंड कठीण केलेलं आहे आयोगाने. करंट तर प्रमाणाच्या बाहेर कठीण झालेलं आहे, पण मग जीएसच्या मदतीने आणि मॅथ्सच्या मदतीने आपण त्या कट ऑफ पर्यंत आरामात पोहोचून जाऊ. आणि इथे आता आपल्याला कट ऑफ नाही क्लिअर करायचा, तर वरच्या टॉप 15 मुलांमध्ये यायचंय, वरच्या टॉप 20 मुलांमध्ये यायचंय. तर प्रचंड त्याला स्पर्धा आहे जेव्हा आपण मुख्य परीक्षेचं बोलतो तेव्हा. आता आपल्याला काय प्रायोरिटी असली पाहिजे की मला 60+ मार्क कसे मिळवता येतील या परीक्षेमध्ये, आणि त्यासाठी म्हणून आपण ती सुपर मॅरेथॉन सिरीज जी आहे बुक्स रीडिंगची ती स्टार्ट करणार आहोत आपल्या ॲपवरती, आणि ती आपण सुरू करणार आहोत 21 तारखेपासून आपण ती जी सिरीज आहे तर ती आपल्या ॲपवरती सुरू करणार आहोत. त्याच्याबद्दलची माहिती मी पुढच्या याच्यामध्ये देते, पुढच्या बॅचमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये मी माहिती देईनच त्याची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याबद्दलची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. याच्यात मी जसं मगाशी सांगितलं की आपण 4 पुस्तकं महत्त्वाची रीड करून घेणार आहोत. 5वं आहे महाराष्ट्राचा भूगोल, जो की सगळ्या महाराष्ट्राचा पाठ आहे, म्हणून त्याला मी घेतलेलं नाहीये, मात्र त्याची रिव्हिजन आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही 4 पुस्तकं आपल्याला एक आठवडा म्हणजे 6 दिवस आहेत, 6 दिवसांमध्ये ती कंप्लीट करायची आहेत, वाचून कंप्लीट करायची आहेत. प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आपण त्याच्यामध्ये वाचणार आहोत. सो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. आणि ज्यांना ज्यांना कठीण पेपर गेलेला आहे, मला माहिती आहे की हे सगळं जसं मगाशी मी सांगितलं की या सगळ्या गोष्टींमधनं सावरणं अतिशय कठीण आहे. कारण एकतर परीक्षांची अनसर्टॅनिटी, परीक्षा कधी होणार आहे ते माहिती नसतं. एक परीक्षा हातातून गेली की पुढच्या परीक्षेसाठी 1 वर्ष वाट बघावी लागते, आणि 1 वर्ष स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाइव्ह करणं अतिशय कठीण आहे. कुठल्याही पोस्ट शिवाय, कुठल्याही मोटिवेशन शिवाय तुम्हाला समोर कुठलीच गोष्ट दिसत नाहीये आणि त्याच अंधारामध्ये चालत राहणं अतिशय कठीण आहे. आणि त्यामुळे गट क ची तुमची मुख्य परीक्षा असेल, कारण अनसर्टेनिटी वाढलेली आहे, परीक्षा कधी होणार आहे हे माहिती नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं आहे की गट ब च्या पूर्व परीक्षेवरती सगळ्यांनी शिफ्ट व्हा, सगळ्यांनी फोकसली त्याच परीक्षेचा अभ्यास करा, आणि नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. प्रॉपर प्लॅनिंगसाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.